श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी प्रतिभा, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर मी आज तुमच्यासाठी भगवान महादेवाची सुंदर कथा घेऊन आली आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका। तर कथा अशी आहे की एक महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर होतं। त्या मंदिरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती खूप महाग बूट घालून दर्शनासाठी येतो। दर्शनासाठी आल्यानंतर त्याला असं ऐकण्यात येतं त्याच्या की या मंदिराच्या बाहेर चोऱ्या होतात आणि तो विचार करतो की माझे एवढे महाग बूट मी कुठे ठेवू। जर ते चोरीला गेले तर मंदिराच्या बाहेर भी मी ठेवू शकत नाही आणि आतमध्ये भी मी घेऊन जाऊ शकत नाही। तो विचार करता करता त्याला एक समोर भिकारी दिसतो। तो त्या भिकाऱ्याजवळ जातो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो की हे माझे महाग बूट आहेत, हे मी तुमच्या जवळ ठेवतो, दर्शन करून आल्यानंतर मी ते बूट घेऊन जाणार। असं म्हणून तो देवदर्शनाला जातो। देवदर्शनाला जात असताना त्याच्या मनामध्ये एक विचार येते की हे प्रभू, तुम्ही कशी विषम दुनिया बनवली आहे। या भिकाऱ्यासारखे अनेक लोक आहेत की त्यांना दर 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, त्यांना भीक मागून जेवण करावं लागतं आणि माझ्यासारखी असे अनगिनत लोक आहेत की त्यांना एवढे महाग बूट घालायला मिळतात। तर तुम्ही लोकांना एकसारखं जीवन का दिलं नाही, लोकांना तुम्ही एकसारखे नियम लोकांसाठी का बनवले नाही। असा तो मनातल्या मनात परमेश्वराशी कंप्लेंट करतो आणि जातो आणि विचार करतो की मी दर्शन करून आल्यानंतर त्या भिकाऱ्याला मी ते 500 रुपये देणार आहे, असा तो मनात विचार करतो। दर्शनाला जातो। दर्शन झाल्यानंतर जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा बघतो तो भिकारी भी नसते आणि ते बूट भी नसतात। त्याला बघून आश्चर्य वाटते, पण तो मनामध्ये विचार करतो की भिकारी कामानिमित्त बाहेर गेला असेल, थोड्या वेळाने येणार। असा विचार करून तो बराच वेळ त्या भिकाऱ्याची वाट बघतो। तो भिकारी काही येत नाही। नंतर त्याला समजते की तो भिकारी आपले बूट घेऊन पळून गेला, त्याने आपल्याला धोका दिला आहे। मग तो तसाच अनवाणी पायानं घराच्या दिशेकडे निघतो। घराच्या दिशेकडे निघताना त्याला वाटेमध्ये रस्त्यामध्ये एक चप्पल विकणारा रोडवरती माणूस दिसतो। तो त्या चप्पल विकणाऱ्याकडे जातो। गेल्यानंतर तो चपला बघतो। त्या चपलामध्ये त्याचे ते बूट त्याला दिसतात। तो त्या चपला विकणाऱ्याला विचारतो की हे बूट तर माझ्या बुटासारखे आहेत, तू मला सांग की हे बूट तुला कोणी दिले, तुझ्याजवळ कसे आलेत, हे बूट तर माझेच आहे। तो चपला विकणारा बोलतो की नाही सर, हे बूट तर मी आणलेत विकायला, हे तुमचे बूट नाही आहेत असं तो म्हणतो। पण तो पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तो श्रीमंत माणूस त्याला सारखं विचारतो की खरंच सांग हे बूट माझेच आहे, तुला कोणी दिले। मग तो नंतर सांगतो की सर मला एक भिकारी येऊन हे 500 रुपयामध्ये बूट देऊन गेला। तो जो श्रीमंत माणूस आहे तो मनामध्ये हसतो आणि हसता हसता तो त्याच्या घराच्या दिशेने निघतो। चप्पल तो घेत नाही आणि तसाच तो अनवाणी पायाने त्याच्या घराच्या दिशेने तो निघतो। तो म्हणतो की जोपर्यंत म्हणजे त्याने जे प्रश्न विचारले होते परमेश्वराला, जी कंप्लेंट केली होती की तू एकसारखी दुनिया का बनवली नाही, लोकांना एकसारखे नियम का दिले नाहीत, त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं। कारण तो म्हणतो की जोपर्यंत माणसाचे कर्म एकसारखी होत नाही तोपर्यंत ही दुनिया एकसारखी होत नाही आणि परमेश्वर एकसारखे नियम हे कोणाला लागू करत नाही। माणसाचे कर्म जर खराब असतील तर त्या कर्मानुसार त्याला फळ मिळते। मी त्या भिकाऱ्याला 500 रुपये मनामध्ये देण्याचा विचार केला होता। आता ते भिकाऱ्यावरती अवलंबून होतं की त्याला ते 500 रुपये कसे मिळवायचे होते। त्याने चोरी करून 500 रुपये मिळवले, म्हणजे हे त्याचं कर्म झालं आणि या कर्मामुळेच तो आज भिकारी आहे। म्हणून परमेश्वर कधीच कुणाचं नशीब लिहत नाही, कधीच कुणाचं भाग्य बदलत नाही। प्रत्येकाचं भाग्य हे आपल्या कर्मावर अवलंबून असते। जसे ज्याचे कर्म असतात तसेच त्याचं नशीब असते। आता त्या भिकाऱ्याच्या नशिबात 500 रुपये तर परमेश्वरानं लिहिले होते, पण त्याला ते कसे प्राप्त व्हायचे होते हे त्या भिकाऱ्यावरती अवलंबून होतं। त्याला चोरी करून ते 500 रुपये घ्यायचे होते की मेहनत करून त्याला ते 500 रुपये कमवायचे होते। परमेश्वराने तर त्याच्या नशिबामध्ये ते 500 रुपये लिहिले होते। असा तो श्रीमंत माणूस विचार करतो आणि आपल्या घराच्या दिशेने निघून जातो। म्हणून म्हणतात ना, माणसाचे कर्म चांगले असले की परमेश्वर सदैव त्यांच्या सोबत असते। श्री स्वामी समर्थ। आशा करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन कथेसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।